ब्लॉगर झाली माझी मम्मी. आता ॲक्च्युली आमचं व्हेजिटेबल शॉपिंग, बेकरी शॉपिंग सगळं झालंय. मम्मी आता फ्रूटचं शॉपिंग करते. मम्मीला अजून 2-3 गोष्टी घ्यायच्यात. मला मशरूम घ्यायचं आणि मम्मीला फ्रूट्स घ्यायचे. आणि अजून काय दिसलं बघून पण खूप गोष्टी लक्षात येतात. स्वतः जरा आता आम्ही निघालो टुवर्ड्स द घर, कारण फ्रूटच्या एका स्टॉलला आम्ही विचारलं तेव्हा ते म्हणाले की 300 रुपीज केजी ग्रेप्स, आणि दुसरीकडे विचारलं तर त्याने अजून महाग सांगितले की 400 रुपये केजी ग्रेप्स. तर मम्मी बोली जाऊ दे, जरा पुढे बघूया मार्केटमध्ये, बघू काय रेट सुरू आहे एक्झॅक्ट आणि फायनल कितीला देतात आणि मग घेऊन टाकू. किंवा नेक्स्ट टाइम मम्मी रोज येतेच एकदा मार्केटमध्ये, मग तेव्हा घे. भैया अंगूर कैसे दिए? ये वाला अपन तसे. और ये संतरा 100 रुपया पाव मतलब 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. 100 रुपया पाव मतलब 400 रुपये किलो. तो कम हो जाएगा. अच्छा. और आधा किलो. काय झालं? डिसअपॉइंटमेंट? नाही तसं काय नाही. आता परत पाठी कोण जाईल ना. चल ते नाही, डिफरन्स सांगा उभी राहून. डिफरन्स आता हा 400 रुपये किलो बोलला, तो 280 बोलला. तो बिचारा बोलत होता. परत कुठे पाठी जाऊ मी आता? 2 मिनिटं लागतील, घेऊन टाकलं, खायचे पण आहे ना. चल क्रॉस कर पहिली, क्रॉस कर. पण पाठी जायला तिकडे नाही. ठीक आहे त्याचं. अरे त्यांना ही भाजी माझी खूप फेवरेट आहे. कच्चा आलू, सोयाबीन. आपण सोयाबीन नाही बनवली रे, खूप टाइम झाला ना. एक पाव दे दो. टोमेटो घे. अंकल बाद में रोज आती है मम्मी मार्केट. चल अंकल वो अंगूर देते ना 1 kg. मग आधा फ्रूट आहे घरात, खूप पडले फ्रूट, खूप पडले घरात. हाफ kg. काय मम्मी? हे कुठला फ्रूट आहे रे? ॲवोकाडो. बोल काय असतो, बोल एकदा. ॲवोकाडो. काय असतो म्हणजे? त्याचं सँडविच बनतं, हे डाएट साठी यूज करतात. हां, एक आतमध्ये कसं निघतो? ग्रीन असतं पण टेस्ट असते त्याला, त्याचं सँडविच बनवतात. नाही मग ड्रॅगन फ्रूट सारखं असतं काय? नाही, ड्रॅगन फ्रूट हे बघ, हा पण थोडी टेस्ट असते, ह्याला काहीच नको नको. ॲवोकाडो. बोल काय? ॲवोकाडो. ॲवोकाडो. ये पिशवी है. पिशवी उल्टी होती है. फ्रूट घेतलं. काय डिफरन्स आहे रेट मध्ये? खूप फरक आहे ना. ह्यांनी जेन्युइन रेट सांगितले, तिकडे ओव्हर सांगितलं. तिकडे जास्त होतं. दोन्ही बाजूले, तिकडे आणि इकडे विचारा, दोन्ही बाजूले जास्त होतं. चलो थँक्यू भैया. बनाना घेऊया ना. केळेवाला कुठे? किस आपका है ये? कैसे दिया अंकल? ठीक है, आज दे दो. 6 है ना. अर्धा डझन दे दो. ये 30 रुपया. ही केळी घेतली मी. ओके चलो, थँक्यू अंकल. चलो झालं आता सगळं. झालं आता घरी चाललं. आता घरी. चलो लेट्स गो. आता आमचं शॉपिंग सक्सेसफुली झालेलं आहे आणि मम्मीचा फर्स्ट शॉपिंग व्लॉग झालाय. त्याविषयी काय बोलायचं तुला? कसा झाला व्लॉग? भारी वाटतंय. काहीतरी वेगळं वाटतंय. शाय फील करत होती थोडंसं. पण बरं ना, रोडवर लोक बघत राहतात. आणि कधी केलं नाही ना मम्मीने, मी तर करते. तर पण आता मम्मीने थोडं छान केलंय, म्हणजे ट्राय केलंय. आता पुढे मी मम्मीला आता एक चॅलेंज देणार आहे, 1000 रुपीज चॅलेंज, जे आपण सेलिब्रिटीज सोबत करतो. सो आमच्या घरातल्या या सेलिब्रिटी सोबत मी करणार आहे. ते बघू फक्त मार्केट कुठलं सिलेक्ट करायचं ते मी सिलेक्ट करणार, आणि मग मम्मी, मधू आणि मी जाऊ आणि 1000 रुपीज चॅलेंज करू. सो 1000 रुपये मम्मीला, 1000 रुपये मधूला, आणि ह्या दोघींकडून 500 मी घेऊन, है ना मम्मी, आपण तिघं करूया छान 1000 रुपीज चॅलेंज. मला मार्केट. आता आम्ही घरी पोचतो आणि मग मी भेटते तुम्हाला. बॅग इतकी हेवी झाली आहे ना. सो सी यू इन अ व्हाईल. पोचलो आम्ही बाहेर गेटवर. चला. तुम्हाला पण हे करते. गुड नाईट. आता मी तुम्हाला आणलेलं सामान दाखवते. हे मेडिसिन, हे केळी,
हे खारी टोस्ट, मेथी, आळूवळीचे पानं, कॉर्न्स, अंगूर, हे संत्रे, अरवी, ही भाजी आम्ही सिंधी लोक बनवतो, आणि हे नारळ, हे दूध आहे, मॅगी आहे आणि कोकम भाजीसाठी लागणार आहे. आता हे सगळं एवढं वस्तू आता आणली. ओके. अच्छा बोल नाही हसत. आता प्रॉन्स कढी बनवायला तयारी केलेली आहे. तर त्याच्यात मी ओलं खोबरं, कांदा, लसूण, मिरची पावडर, काश्मीरी लाल मिर्च, थोडे धणे जाणार आहे आणि थोडी खसखस, ओके, मीठ, मसाला बाकी, आणि लास्टला कोकम तुम्हाला मी दाखवते. आणि हे मेन इन्ग्रेडियंट प्रॉन्स. बोल. आता हे मसाला रेडी झालेला आहे. आता बनवायला सुरुवात करू. ओके. आता ही कढाई ठेवली आहे, तर तेल टाकलेलं आहे. फोडणी एकदम छोटू प्रमाणात कांदा लागला, जरासा, एकदम जरासा. आता हे मसाला रेडी झालेला आहे. आता हे थोडं टाकून परतवायचं आहे याच्याला. मग रसा ग्रेव्हीसाठी पाणी टाकायचं. आता हे थोडे शिजणार झिंगे, मग त्यानंतर मम्मी त्यात टाकणार पाणी. आणि ही कढी पेटली आला. ह्या मिक्सचर मध्ये मम्मी लसूण ठेचून टाकायचं. लसूण ठेचून टाकणार आहे आणि हे ग्रेव्ही साठी आहे. सो तू आवाज द्या. रिअल लाईफ. हे बघा झिंगा फ्राय रेडी आहे. ऍक्च्युली झिंगे शिजल्यानंतर मम्मीने ह्यात टमॅटो टाकलं आणि मम्मी मला सांगायला विसरली. नो प्रॉब्लेम. आणि त्यानंतर ते सगळं एकजीव करून त्यानंतर ते शिजलं, मग मम्मीने कोथिंबीर टाकली. ओके. तर आता हे बघा मम्मीने हे ताट आणलंय. बांगडे आणते, बाकी बांगडे आणते. आता एकदम यमी जेवण रेडी आहे. प्रॉन्स कढी, प्रॉन्स मसाला आणि बांगडा फ्राय आणि राईस. हे दुपारी बांगडा फ्राय केलेले आणि हे माझं चमचमीत ताट. तर आता ग्रेव्ही ट्राय करून मी सांगते ग्रेव्ही कशी झाली आहे. अमेझिंग. आता प्रॉन्स ट्राय करून बघूया, म्हणजे प्रॉन्स मसाला. वाव, यम्मी, एक नंबर झालं जेवण. मी आता खाऊन घेते. मम्मी आली की मम्मीचा पण रिव्ह्यू घेऊ आणि तोपर्यंत आपण जेवायला सुरू करू. आंबट बरोबर आहे ना, एकदम मस्त आले ना, छान झाले. प्रॉन्स मसाला सांग. फ्राय खाते. याची टेस्ट काय भारी आली आहे. मस्त झालंय ना. मस्त टेस्ट झाली. थँक्यू सो मच.